रात्री इथे चोरी झाली आमच्या शेजारी. हं, काय आलं, सकाळी पहाटे आम्ही 4-4:30 वाजता आहे ना गायांचं आवरण्यासाठी वडील उठले. हं, आणि उठल्यावरती त्यांच्या असं लक्षात आलं का आपल्या घराला बाहेरून कडी दरवाजा उघडत नाही. हं, मग त्यांनी मला आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर आम्ही बघितलं तर खरोखरच बाहेरून घराला कडी होती. हं, मग कडी असल्या कारणास्तव आमच्या शेजारी पाडणाना हं, मी यांना कॉल केला. सकाळी हं, कॉल केला, त्यांना बोललो का घराला कडी बाहेरून कडी खोला. मग ते आल्याच्या नंतर कडी खोलली. हं, कडी खोलल्यावरती असं लक्षात आलं का बाजूचं घर आहे शांताराम शिवराम जाचक, हं, त्यांच्या पण घराला बाहेरून कडी होती. आणि त्यांच्या बाजूची जे घर आहे शेजारी म्हणजे त्यांचीच पडवी आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या घराची चोरी झाली होती. त्याला कुलूप असतं रात्री झोपताना. हं, मग त्या घराचं त्यांनी कुलूप तोडून तिथे चोरी केली होती. आणि नंतर आमच्या शेजारी एक घर आहे पाठीमागं, आता आपल्याला दिसत असेल कॅमेऱ्यात, महादेव तुकाराम जाचक. हं, तर त्यांच्या घराला ते इथं नसतात, सगळे आता पुण्याला राहतात. तर त्यांच्या पण घराचं कुलूप तोडून त्या ठिकाणी चोरी झाली होती. असं रात्री अशा दोन्ही घरांची शेजारी चोरी झाली आणि आजूबाजूच्या घरांना त्यांनी कडी लावली होती. आणि नंतर मग हे सगळं लक्षात आल्यावर ते आम्ही आजूबाजूच्या लोकांना थोडंसं सावध केलं, उठवलं आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की अशी अशी घटना झाली. ही घटना आमच्या लक्षात आली साधारणतः 4 ते 4:30च्या दरम्यान सकाळी.